प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। तर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। फायनली आमची रिटायरमेंट झालेली, आता आम्ही फिरायला निघालोय। चला तुम्ही पण या आमच्या सोबत। अंशु मी पण येऊ का? अंशु मी पण येऊ? सोलापूर स्टेशनला उतरलोय आता आम्ही। 11:30ची ट्रेन बसलोय आता ट्रेन मध्ये। स्टेशनला आता आमची ट्रेन येते, सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे SC/ST तर सोलापूर। चला तुम्ही पण। सोलापूर स्टेशनला आम्हाला 7:30 ते 7:45 वाजलेत आता। चला आता आपण हॉटेलला जातोय। भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। फायनली आलो आम्ही आता सोलापूरला आलोय, पंढरपूरला निघतोय। नमस्कार। याचा पण काढून मेंदूवडा, पोहे, इडली छान आहे नाश्ता। सोलापूरला थांबलोय तर आम्ही आता चित्रा हॉटेलला, पाहू शकता। हे बघा सोलापूर शहर आहे, पाहू शकता तुम्ही। चला तुम्ही पण आमच्या सोबत पंढरपूरला। बाय। ही गाडी केलेली आम्ही आता पंढरपूरला निघतोय। हा आमचा सर्व ग्रुप आहे। चला चल पुढे चल। चंद्रभागा नदी बघा, पाहू शकता तुम्ही। चंद्रभागेच्या तीरी आले सर्व। हे बघा किती छान आणि सुंदर वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही। हे बघा, वाव। आणि आता छान दर्शन होणार आहे आमचं, गर्दी वगैरे नाहीये, जवळून दर्शन मिळेल। जास्त वेळ लाईनीत उभं राहायची काही आवश्यकता नसते। चंद्रभागा नदी बघा, आंघोळी चालू आहे।
कुंडलिकाचं मंदिर हे बघा. आई वडिलांनी सासू सासऱ्यांच्या नावानं तुमचं नाव सांगा. कुंडलिकाचं मंदिर आहे. आता विठ्ठलाच्या मंदिराला जातोय. ही नदी आहे बघा. मंदिर बघा आतमध्ये अलाउड नाहीये, बाहेरूनच शूट चालू आहे. या माऊली माल थोडा शिल्लक राहिलाय. 10 रुपयाला पाण्याची बाटली घ्या. थंडगार पाण्याची बाटली. चला माऊली थंडगार पाणी 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. या आतमध्ये आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार फक्त 10 रुपयात. हो, पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार फक्त 10 रुपयात. आतमध्ये आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त 10 रुपयात. हो, पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल. आज आपण आलो आहोत मंगळवेढा रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर सोलापूरला. आपल्याला जॉईन करतील मॅडम. हे आमचे सर आहेत. तर यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. खूप खूप धन्यवाद. तर सर तुमचं टूरचं नाव सांगा. हॅलो, मी प्रियेश नाईक. नेवा टूर्समध्ये नेवा टूर्स आपली कंपनी आहे मुंबईमध्ये. मी ॲज अ टूर मॅनेजर म्हणून यांना घेऊन आलो आहे. आम्ही पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट आणि सोलापूरचे ग्रामदेवत हे टूर आम्ही घेऊन आलो. तर त्यामध्ये आपल्याला जे आमचे ड्रायव्हर सर आहेत यांनी आम्हाला एक नवीन एक्सप्लोअर करण्यासाठी मंदिर घेऊन आले. ते आहे रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा, जे आपला सोलापूरमधलंच ठिकाण आहे. तर जेव्हा कोणी नवीन टुरिस्ट असतील त्यांना मी आग्रह करेन की तुम्ही ह्या मंदिराला सुद्धा भेट द्या. खूप छान मंदिर आहे. आपल्या सोलापूरचं आणि महाराष्ट्राचं अजून टुरिझम वाढेल त्यामध्ये. तर ही माझ्याकडून हे तुम्हाला अपेक्षा करतो. हे खूप सुंदर आहे. गणपतीचं मंदिर आहे. तुळजाभवानी मंदिर तुळजापूरला आलेलो आहे. ते मंदिरात आता एंट्री आहे. चला आपण आता जातोय. मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. चला आता मैत्रिणींनो, आपल्या स्वतःसाठी वेळ काढा देवदर्शनाला. नक्की या तुम्ही पण. रात्रीचे 9 वाजले आहेत बघा, तरी किती गर्दी आहे मंदिरात. तुम्ही पाहू शकता. उजव्या सोंडेचा गणपती. नमस्कार करा तुम्ही पण. चला बघा, लाईन एवढी मोठी लाईन आहे तुळजापूरच्या भवानीच्या मंदिरात जायला. आज दुसऱ्या दिवसाचा ब्रेकफास्ट चालू आहे आमचा. चला या तुम्ही पण. चला आता अक्कलकोटला निघालो आम्ही. तर तुम्ही पण या आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.
बघा तुमची. आम्ही आता जातोय अक्कलकोटला. विशाखा ट्रॅव्हल्सने केलेली आम्ही इथून. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. धन्यवाद. चला आता आम्ही खाली जातोय. तर तिथं 2 नद्यांचा संगम आहे, पाहू शकता तुम्ही. आणि उमरजा नदीचा संगम आहे, तिथं आम्ही आहोत आता, पाहू शकता. हे बघा 2 नद्यांचा संगम आहे, इथं पाहू शकता तुम्ही. 1 मिनिट ना. हे बघा आमच्यासोबत मॅडम आहेत, त्यांच्यासोबत ठाकूर मॅडम आहेत आमच्या ग्रुपमध्ये. हे बघा ते आता नदीमध्ये ते विसर्जन करायला जात आहेत, दिवा लावतायत, पाहू शकता तुम्ही. माझा का लिहिलं तू? माझं सगळं पेटून विजला. तिकडे लावायचं. तिकडे नाही बघ, सगळ्यांचं आहे. बंद करू. खूप छान पवित्र स्थान आहे हे. तुम्ही नक्की या इथे एकदा. हे बघा गाणगापूर येथे आलेलो आहेत आम्ही. दत्ताचं मंदिर आहे बघा, मी तुम्हाला दाखवते दत्ताचं मंदिर. हे बघा मध्ये ना अलाउड नाही मोबाईल, म्हणून बाहेरूनच तुम्हाला शूट करते, बाहेरूनच दाखवते. हे पहा, पाहू शकता. भयंकर गर्दी बघा. हाफ सीझन मध्ये आलेलो आहेत तरी एवढी गर्दी आहे, लाईन असते ना, तुम्ही पाहू शकता. पूजेची दुकानं आहेत, 1-1 तास लाईनीत उभं राहावं लागतंय. हाफ सीझन आहे तरी सुद्धा. चला तुम्ही पण. आता दत्ताचं दर्शन घेतोय आम्ही. मोबाईल अलाउड नाहीये म्हणून मी तुम्हाला मंदिरातलं दाखवू नाही शकत, पण इथं बाहेरून दाखवते. बा किती सुंदर आहे, पाहू शकता. हे पहा. अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रात्रीचे 9 वाजले आहेत बघा, तरी किती गर्दी आहे मंदिरात. पहा तुम्ही, पाहू शकता.